माझा झाले निरूपण आध्यात्मिकाचे लक्षण आता आदिभौतिक तो कोण सांगितलेल म्हणजे म्हणजे ताप आहे. शरीराला त्यांनी विवरण करून सांगितलं आहे आध्यात्मिक आदिभौतिक आणि आदिदेव. आध्यात्मिक ताप म्हणजे शरीरापासून आपण आपलं शरीर मानतो म्हणतो आध्यात्मिक आहे. अध्यात्म आध्यात्मिक म्हणजे आहे आत्मा आत्म त्याला आध्यात्मिक ताप म्हणतात. आदिभौतिक पंचभूत जगामध्ये निर्माण झाले त्याचा स्वभाव आहे दुःख आहे ना दुःखमय. भूताला म्हणजे काय करतो नाही त्याचा स्वभाव आहे नाचणे. तसे 5 भूताचे शरीर आहेत एकमेकाची मारामारी करतातच त्यात त्याला रोग म्हणतात दुसरं काय. शरीर आपण म्हणला तर आध्यात्मिक आहे आतून पुष्कळ होते ताप म्हणजे ना आध्यात्मिक काय का होत नाही. आध्यात्मिक गॅस होतो वांती होते काय काय तर आध्यात्मिक ताप आहे विवरण करत नाही जास्त. आदिभौतिक म्हणजे पंचभूत पासून ताप होते आदिभौतिक म्हणताय. भौतिक म्हणजे झालेला तुमच्या वयाच्या अगोदर ज्याला म्हणून आदिभौतिक म्हणला त्याला तुम्ही जन्म घेतला त्याच्या अगोदर झाला म्हणजे आधी भौतिक जे पंचभूतात्मक झालं आहे त्यांनी ताप होतो स्वभाव आहे त्याचा. थंडी लागते की नाही गरमी लागते की नाही स्वभाव आहे त्याचा. तर आध्यात्मिक आदिभौतिक आदिदैविक ताप. आदिदैविक म्हणजे काय तीर्थे लोकांची चुकामुकी होते. आदिदैविक म्हणजे देव देवाचा ताप म्हणतात त्याला समजले नाही. आदिदैविक कशाला ताप कोणी बघितलंय मी नंतर इकडे जातो तिकडे जातो असं करतो हे सर्व कल्पना आहे. ते आधी देव का तापाचा अर्थ काय तू देव आहे विसरला आहे तू आधीचा देव आहे ते विसरलाय मग ताप आहे. तो आधी देव ताप शेवटचा ताप आहे. तर त्याच्यामध्ये कोणी समजला गेला जो त्रितापे बोलला जो संसार दुःखे दुखवला तुझी ज्ञानाचे अधिकारी झाला म्हणून सांगितलं. ज्ञानाचे अधिकारी कोण त्रितापाने पोळला ते संसार दुःखाने दुखवलाय लवकर सापडते हो देव. तुम्हाला दुःख नको आहे ना पण देव लवकर मिळत नाही. दुःख येऊ दे तेवढं आलं तर येऊ दे चिरा वाटते ना तर देव लवकर मिळतो निश्चित आहे. जो त्रितापे बोलला जो संसार दुःखे दुखवला तुझी ज्ञानाचा अधिकारी झाला. मग तुम्ही म्हणणार राजे लोक त्या कसे झाले नाही लोक ते आतून बोलते त्याला तुम्हाला बाहेर राजा दिसतो तो समजले नाही आत त्याच्या आत बोलते त्याला काय काय पाहिजे होणार माहिती. बंद केलं ना तर आवाज येतो ना त्या रावणाची लंका म्हणतात. हे रावणाची लंका चालू आहे. रावण म्हणजे कोण ना इंद्रियामध्ये राहणार का त्याला काय नको आहे जगामध्ये. तर ते असा जो कोणी तिने तर ताप हे पोळला संसार दुःखे दुखवला. दुःख म्हणजे काय हे संसार खरं नव्हे खरं म्हणतात ते दुखातात ते दुखमय नाही. संसार कसा दुखमय दुखव नाही तुम्ही दुसरा समजता पण ते दुखमय आपलाच प्रतिबिंब आहे ना. जग म्हणजे तुझा प्रतिबिंब आहे तो परमात्म्याचा प्रतिबिंब आहेत ना. त्याला न ओळखाय काहीतरी म्हणता म्हणते दुःख दुसरं काही नाही. रामाने विचारला सीता गेली तेव्हा झाडाला विचारतो तिच्या झाडाला काय माहिती सीता कुठे गेली. दगडाला विचारतो कुठे गेली ते सीता कुठे जाणार. त्याला माहिती आहे काय जेव्हा अज्ञानतामुळे आपल्याला आपण विसरल्यामुळे 3 तापाच्या त्याच्यावर येतो दुःख होतो दुसरं काही नाही. दुसरं समजून
दुःख भोगायच्या सवय तुम्हाला गाठे पडल्या. त्याला गाठे पडतात ना बसून बसून, तसं दुःख भोगायची सवय झाली. सुख तुम्हाला आवडतच नाही. तुमची कल्पना खोटी आहे ना सुखाची. सर्वाला विसरणे सुख आहे. ते सर्वाची जाग आहे, तुम्हाला सुख वाटते. काय करावं, ते सर्व पाहिजे असं वाटते, त्याला सुख समजतात. हे सर्वाला विसरणं ते सुख आहे. जीवनात सुख म्हणतेच नाही. पण मागायला जायला लागतं काय कोणाकडे? सुखच असते तिकडे. कल्पना करून दुःख भोगता, दुसरं काही नाही. खाजून खाजून जीवाचा स्वभावच आहे. ते खाजवणं सोडून हे सांगितलं काय वाईट नाही सांगितलं. माजूर सांगा कारण की बोले मंजूर वाणी. अरे त्याला बघा ना, त्याला ओळखा. मंजूर वाणी नको. सुंदर दिसते कसामुळे तर आत्मा आहे म्हणून ना. सुंदर बायकवायला मिली एखाद्याला तुला एवढी आवडती होती, 2 दिवस तर ठेव, नको जाऊ दे लवकर. नंतर ठेवायला मागता काय? कुणी मागते काय? आई बाबा असत नाही म्हणता, एकूण एक मुलगा असेल तर होत. काय करायचं? देवाची मूर्ती जाऊ दे बस. काय सुख कोणाला म्हणतात तीच कळत नाही. त्याच्यामुळे दुःख भोगतात केव्हाही. जीवाचा स्वभाव दुःख भोगणं आहे. जीव कसा झाला? दुःख भोगून भोगून दुसरं आहे काय? त्याला ओळखा ना, तो जो आहे त्याला. तू सद्गुरू ओळख करून घेतो म्हणून जो त्रित तापे बोलला. संसार दुःखे दुखवला. संसार म्हणजे तुमची कल्पना आहे. बस संसार म्हणजे सवेची सवय. तुम्ही कल्पना करून बायकोने त्याला बायको म्हणलं ना, काय बायको होती का तुमची? त्याला बायको म्हणलं तर दुःख झालं. हा काय दुसरा कमायला लागतेच नाही जन्मपर्यंत. त्याला पुरं करण्याकरता तिचा खोड पुरवण्याकरता एवढा दुःख भोगतात. तुम्हाला माहिती आहे दुसरा तरी ते आशीर्वाद देतच नाही कधी. नाही अंबाबाई आहे ते उदो उदो म्हणताय ना. अंबाबाईला उदो उदो करता कशा करता? ती म्हणजे अशीच आहे, तर कधी शांतता मिळणार नाही. म्हणून जगामध्ये विचार करावा. ती तापानीच जो पोळला म्हणजे समज आहे. ती ताप म्हणजे शरीराचा माझा नव्हे. मला काही ना संबंध. संसार म्हणजे आपली कल्पनाने केलेला आहे सर्व. नाही कल्पना सगळी घेतला ना वासनामुळे. दुसरं आहे काय? वासना असता तर कोणाला देह मिळतो? वासनाशिवाय देह मिळतो काय? तुमच्या का माहिती आहे तुम्हाला? मला देह पाहिजेच. देह नसता मी राहू शकत नाही. त्याला वासना म्हणतात. ती वासना दुःखमय कारण आहे. जर वासना ज्याची जळाली, वासना जाळून टाकायला पाहिजे. भाजलेला बी उगवे ना, तसा वासनाला जाळून टाकलं मी ध्येय नव्हे निश्चयाने, तर त्याला काहीच बाधक करत नाही. परमात्मा आहेत, उघडा आहे त्याला. त्याच्याकरता काय करायला नको. त्याला गुरु कृपा म्हणतात. दुसरं काही नाही गुरु कृपा. तू काय गुरु काय सांगतो हे बघ, ते नको बस. मग तुमचं काय म्हणा, काय स्वभाव आहे, काय करावं महाराज, कसं सोडावा, बस. सवय झालेली आहे ना. आपल्याला सोडून बघण्याची सवय झाली आहे तुम्हाला. गुरु काय सांगतो? तुला धरून होतो हिशोब कर. ज्यांनी आपल्याला सोडला ना, मग मोजतो ना. एक महिना म्हणतात ना, काय करावं? आपणच नेलाय. आपण नाही तर झालाय देव असून. त्याच्यामुळे दुःख भोगायला लागते. तर जो विविध ताप्या पोळला संसार दुःख दुखवला. संसार म्हणजे कल्पनात्मक आहे. उगीच करायच्या. काय नाही त्याला बायको म्हणता की नाही, नाही त्याला घर म्हणता की नाही, तुम्ही हे माझं गाव म्हणता की नाही. जे काय आहे तिकडे जे जे नाही करत आपण म्हणून त्या दुःख भोगता.
तर जगामध्ये ज्या गुरुकृपा असते बा तो कळत नाही परमात्मा उघडत नाही आहे तसंच आहे. काय करू नका त्याच्याकरता. काय करायला करा म्हणजे पाप होतो समज हे तुम्हाला सवय आहे करायची असंच आहे ना. खाजून तू भोगायची सवय आहे. एक म्हणतो खाज रक्त येते हो काय करू खाज आली होती काय करू म्हणता की नाही प्रेमाने खाजवत नाही. हे सर्व असंच आहे. तुम्ही सर्वांना खाजवता म्हणून लोक तुम्हाला कोणी तुमच्या सुखाकरता नाही कोणी सुखाकरता का नाही काय विरोध करतात सर्व. तू खाजवतो म्हणून हे माझं म्हणतो हे माझं म्हणतो म्हणू नको ना. कोण आहे ते देव कोणाचा देव कोणाला माझ्या म्हणत नाही गप बसलाय तर जास्तच काही नाही देवाकडे जाऊन डोकं फोडतात ते. तुम्ही बोलता म्हणून दुःख होते बस एवढंच आहे. तर जगामध्ये जे त्रिताप कळला त्रिताप आहे शरीराचा आहे माझ्यामध्ये मी आत्मा आहे असा जो त्रिताप आहे. बाकी देवताप जगामध्ये देवाचा ताप म्हणजे काय काही नाही. तीच हे मन म्हणजे देव आहे हो. ते सर्व माझ्या म्हणतो म्हणून दुःख होते. म्हणून जगामध्ये सर्व सोडून आपण एकच देव आहे तसं निश्चय करणं त्या नाच खरं ज्ञान आहे. बाकी ते खरं तेच आहे. तुम्ही नाही म्हणता म्हणून दुःख होते. तुमच्याकडे पैसे नाही म्हणून मागतो असे कोणाकडे पैसे असेल तर मागतो काय कोणाकडे देव असून तुम्ही दुसरा देव सांगता मग ते त्याने दुःख होते काही नाही. तुकारामुख झालेले आहे. एक मिसअंडरस्टँडिंग ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये काय मराठी शब्द काय गैरसमजामुळे दुसरा देव म्हणतात स्वतः ते आहे ते गैरसमज कोणती आहे काय. दारुडा म्हणतो मी राजा आहे म्हणून का फाटके कपडे घातले राजा काय. तसे ज्ञान निशामुळे देवाला विसरून दुसऱ्याला देव म्हणतात की जगामध्ये दुःखमय आहे दुसरं काही नाही. संत काय सांगत करू नका काही संत सांगत राहा. संताच्या सांग म्हणजे ती सांगतो दुसरं काही सांगत नाही. संत जे वास्तविक परिस्थिती आहे ते सांगतात त्या जनावर सांगतात. खोटी परिस्थिती सांगणारा वकील काय करतो डॉक्टर काय करतो खोटच करतो जास्त. वकील केस लढवायचा म्हणजे माइंड खोटे काढतोच नाही. डॉक्टर काय म्हणतो झाला ना एक्सरे काढून द्या अवघा इंजेक्शन द्या करा समजून नाही पुष्कळ काय लावायचं ते करायला. त्याचा न करताना एक गुरुवर विश्वास ठेवला तर आपण परमात्मा तेव्हा संसार दुःख आपण नाही जाऊन तोच अवघाची संसार करी न सुखाचा आनंदे भरी न त्रिभुवन एकनाथ मला म्हणतात. अवघाची संसार सुखाच्या झाले काय एका संगे रवरव नरक एका संगे परमात्मा स्थिती मिळते. म्हणून आपल्याला पाहिजे तेच करावं समजले नाही. आपल्याला जे आवडते करावं दुसरं काय. नरक आवडतं नरकाची संगती करा काय. नरक म्हणजे हे नरकाचे म्हणतात एका संगे काय परमात्मा पद मिळतो. तसा सद्गुरु कृपेने परमात्मा पद आपल्याला प्राप्त होते असं वागलंच पाहिजे.